मुंबई शहर व मुंबई उपनगर. पूर्वीच्या बृहन्मुंबई जिल्ह्यातून अंधेरी, बोरिवली व कुर्ला ही उपनगरे वेगळी करून या 3 तालुक्यांचा मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे. उर्वरित भाग मुंबई शहर जिल्ह्यात मोडतो. प्रमुख स्थळे: भारताची व्यापारी राजधानी: महाराष्ट्राची राजधानी. निम्मा आयात कर व उत्पन्न कर या शहरातून मिळतो. देशातील सर्वात मोठे बंदर: सुमारे 25% आयात-निर्यात याच बंदरातून होते. बोरी बंदर येथे मध्य रेल्वेचे तर चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. बोरी बंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतले सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) म्हणून ओळखले जाई. रिझर्व्ह बँक, अन्य इतर बँका, अन्य आर्थिक संस्था, कंपन्यांच्या मुख्य कचेऱ्या या शहरात आहेत. सहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. फोर्ट भागात केंद्रीय व्यापार विभाग आहे. मलबार हिल व त्यावरील कमला नेहरू उद्यान व तरते उद्यान. मरीन ड्राईव्ह, सागरकिनारी रस्ता, ओबेरॉय व ताजमहालसारखी उंच पंचतारांकित हॉटेल्स. गोदी विभाग, गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, तारपोरवाला मत्स्यालय, राणीचा बाग, राजाबाई टॉवर, मुंबई विद्यापीठ, जहांगीर आर्ट गॅलरी, हुतात्मा चौक, बोरी बंदर, महालक्ष्मी येथे रेस कोर्स, ब्रेबॉर्न व वानखेडे स्टेडियम, हाफकिन इन्स्टिट्यूट, गिरगाव, दादर, जुहू येथे चौपाट्या, आरे दुग्धालय, विहार तलाव, कान्हेरी गुंफा, बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, भाभा संशोधन केंद्र, तुर्भे. रायगड जिल्ह्यातील घारापुरी लेणी ही येथून जवळच आहेत. महाराष्ट्रात 36 पैकी 34 जिल्ह्यात जिल्हा परिषदा कार्यरत आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रात मुंबई या शहरात पहिली कापड गिरणी 1851 तसेच गिरणी कामगारांची पहिली संघटना 1884 ला स्थापन झाली. देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 मध्ये मुंबई येथे सुरू झाले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई येथे आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था राज्यात मुंबई येथे आहे. कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा मुंबई येथे आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे मुख्यालय राज्यात मुंबई येथे आहे. राज्यात माझगाव डॉक येथे जहाजबांधणी केंद्र कार्यरत आहे, ते मुंबईमध्ये आहे. 2013 च्या मध्यापर्यंत देशातील सर्वात मोठी तार कचेरी मुंबई येथे होती. सन 1990 च्या जुन्या वर्षी जुन्या मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर हा नवा जिल्हा निर्मित करण्यात आला. 1881 मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी हँगिंग गार्डन नावाने ओळखले जात होते. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी फ्लोरा फाउंटन नावाने ओळखला जात होता. 1878 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या गॉथिक या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय स्टीव्हन्स यांना दिले जाते. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी गवालिया टँक मैदान या नावाने ओळखले जात होते. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, कावसजी, जहांगीर हॉल व गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची रचना जॉर्ज विटेट या सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद यांनी केली. 7 बेटे एकमेकांना जोडून आजचे मुंबई शहर साकार करण्यात पायाभूत ठरणाऱ्या जेरॉल्ड ॲझियर या ब्रिटिश गव्हर्नरला आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हटले जाते. मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग अलियावर जंग मार्ग नावाने ओळखला जातो. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्ग वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर मुंबई येथे आहे. 2 ऑक्टोबर 1972 रोजी राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई येथे सुरू झाले. टॉलेमीने केलेला हेप्टोनेशिया चा उल्लेख मुंबई या शहराचा असावा असे मानले जाते. तुर्भे येथे एकूण 5 खत प्रकल्प कार्यरत आहेत. हे प्रकल्प राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड निगमाच्या वतीने चालवले जातात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC चे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1875 मध्ये मुंबई येथे शेअर बाजार स्थापन झाला. राजा 5वा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबईत गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार 1911 रोजी बांधण्यात आले.